राजा शिवछत्रपती महाराज बसस्थानक आज त्या बसस्थानकामध्ये अजून 5 बसेस दाखल झाल्यात. आधी नवीन 10 बसेस आल्या होत्या आणि जिजाऊ 5 नवीन बसेस ह्या बसस्थानकात दाखल झाल्यात. सगळ्यात महत्त्वाचं डेपो मॅनेजर आदरणीय दराडे साहेब आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना खूप आनंद आहे, कारण मधल्या काळामध्ये ह्या बसस्थानकाचा महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक आला. ज्या किती 200 फेऱ्यांच्या आतलं जे बसस्थानक आहे त्यामध्ये पहिला क्रमांक आला आणि त्यानंतर लोकांची मागणी होती की अजून बसेस यायला पाहिजे आणि आता 5 बस दाखल झाल्यात. परत मिनी बसेस हे जवळजवळ 10 बस येणार आहेत आता काही कालावधीमध्ये. मिनी बसेस म्हणजे मला वाटतं असं पहिल्यांदा होतं आहे की, नाहीतर पहिलं असं व्हायचं की असं लोक सांगायचे बरं का की एक नवी बस द्यायची आणि त्याच्या मोबदल्यात जुन्या 2 बस यायच्या असं काहीतरी सांगायचे लोक. पण आत्तापर्यंत 10 नवीन बसेस आल्यात. आता ह्या 5 आहेत म्हणजे 15 बस झाल्या आणि अजून 10 मिनी बस येतील म्हणजे 25 नवीन बस. आणि भविष्याच्या काळातही ज्या बस निकामी होतील तर बळजबरीनं ते काय वापरू नका, मला त्याची माहिती द्या. भविष्याच्या काळातही अजून बसेस येतील. कालच ह्या बस दाखल झाल्या आपल्या सर्वांचं दैवत अगस्ती महाराज यांच्या दर्शनासाठी हा सगळा स्टाफ आमच्या एस टी महामंडळाचा गेला, दर्शन करून आले आणि आज सकाळी आपण त्यांचं लोकार्पण करतो आहे. या निमित्तानं प्रवाशांना विनंती राहील की एस टीनं प्रवास जास्तीत जास्त करा. एस टीत बसल्यानंतर आमची सीटं फाडू नका, कोपऱ्या कापऱ्यामध्ये थुंकू नका आणि स्वच्छता राखा. बसस्थानकावरही आल्यानंतर टॉयलेट बाथरूमची स्वच्छता राखा. मधल्या काळात मी पाहिलं की गुटखे खाऊन जाऊन थुंकतायत तिथं किंवा बसस्थानकावरही कचरा टाकतायत. तर असं काही करू नका. आणि तरुणांना विशेष करून माझी विनंती राहील का बसस्थानकामध्ये नाहीतर कुठंच तुम्ही काहीतरी मुलींना घेऊन बसता, तुमची येडेवाकडे चाळे करता, तर हे बंद करा. म्हणजे तुमच्या आईबापांनी शिकायला पाठवले, हे उद्योग करायला पाठवलं नाही. तर मला वाटतं ह्या सगळ्या खबरदारी घ्या. परत एकदा ह्या बस अकोलेकरांच्या तालुक्याच्या सेवेत सुपूर्त होत आहेत. मनापासून महायुती सरकारचं मी धन्यवाद मानतो. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, त्याचबरोबर एकनाथजी शिंदे साहेब आणि परिवहन मंत्र्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. साहेब, काल रात्री रतनवाडीत एक दुःखद घटना घडली. ती भिंत कोसळून त्या 8 महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला. प्रशासन तिला मदत करेल, मात्र त्या मुलीला अजून काही मदतीचा काही मार्ग देता येईल का, किंवा आदिवासी भागातील लोकांसाठी काय सूचना द्या? रात्री पाऊस वाढला आणि त्या पावसामध्ये आताही वरच्या भागात आदिवासी भागामध्ये खूप पाऊस आहे. रात्रीच्या वेळी भिंत कोसळली आणि त्यात दुर्दैवी एका 8 महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला आणि तिच्या आईच्या पण हाताला लागले, तिचा हात फ्रॅक्चर आहे. सकाळीच मी येण्याच्या आधी तिथं भेट दिली आणि रात्रीही तिथं जे काही कार्यकर्ते होते त्यांना तातडीनं मदत दिली. त्यांना राजूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणलं, तिथेही डॉक्टरांनी लगेच त्यांना मदत केली आहे. पण आई जी आहे तर तिला प्लास्टरची गरज आहे. तर प्लास्टरसाठी ती जायला तयार नाही, कारण तिला दुःख आहे. त्या बाळाचं PM झालं की त्यांना अंत्यविधी करायचा आहे. तर तो अंत्यविधी झाल्यानंतर तिथं प्रशासन थांबून आहे. त्यानंतर त्या आईला पण सांगितलं आहे की उपचाराला जा, तुम्हाला कुठेही रुपयाचा खर्च येणार नाही किंवा तुम्हाला तसदी होणार नाही, असा सगळा आमचा प्रयत्न आहे. आणि त्या कुटुंबाला जी मदत आहे, तर पहिले तर ते बाळ गेलं आहे आणि आईला उपचार होणं महत्त्वाचं आहे. तर आईचा उपचार होईल. बाळाची प्रशासनाकडनं काय मदत येते आहे त्याच्या व्यतिरिक्त पण त्यासाठी तिच्यासाठी काय करता येते, त्या कुटुंबासाठी काय करता येतील, तो आमचा प्रयत्न राहील. आणि घराचे तर बाकी पंचनामे होतील, त्यांना बाकीचं तातडीनं काय मदत देता येईल ते आमच्याकडनं दिली जाईल. धन्यवाद. 2 दिवसापासून पुन्हा पाऊस सुरू झाला आहे आणि बऱ्याच ठिकाणी भात शेतीचं नुकसान असेल किंवा इतर शेती नुकसान झालेलं आहे. काय सांगाल, काय माहिती तुमच्याकडे?
आमच्याकडं माहिती अशीच आहे की मधल्या काळात पाऊस झाला त्यावेळेला रोपं गेली. आत्ता लोकांनी मधल्या काळात भात लागवड सुरू केली. आता परत जोराचा पाऊस आहे आणि त्यामध्ये गावोगावावरून आम्ही अहवाल मागवतो आहे. जिथं कुठं जसं मध्ये मी पांजऱ्याला गेलो होतो तिथे एक घर दरडीखाली गेलं. तिथले 3 कुटुंब आपण त्यातले सदस्य आणि हे आपण स्थलांतरित केले. आताही आमच्या रतनवाडी आणि त्या परिसरात जिथं कुठं धोका आहे किंवा पूर्णच तालुक्यात ती लोक आपण सुरक्षित स्थळी शिफ्ट करणार आहे आणि बाकीचे पंचनामे करून जो काही अहवाल आहे तो पाठवला जाईल. उद्या मी तसाही मुंबईमध्ये आहे तर आदरणीय कृषी मंत्र्यांना भेटून ह्या सगळ्याची माहिती दिली जाणार आहे आणि लोकांना सरकारकडनं जी मदत अपेक्षित आहे तर त्या मदतीसाठी प्रयत्न करायचे. अजून एक प्रश्न महत्त्वाचा असा की भंडारदऱ्यामध्ये सध्या पर्यटनाची गर्दी होती, मात्र पर्यटन जे येताना मद्यपान करून येतात. काल एका संगमनेरला मुलीला त्यांनी भरधाव वेगाने उडून दिलं, तिचा मृत्यू झाला. पर्यटकांसाठी काय आव्हान करा? मी पर्यटकांसाठी हेच आव्हान करतो आहे की बाबांनो या आनंद घ्या पण येताना शिस्तीत या. भरधाव वेगाने गाड्या चालवू नका. येताना मद्यप्राशन करून येऊ नका. बिना दारू पिताही आनंद निसर्गाचा घेता येतो. मला वाटतं तो आदर्श पर्यटकांनी घेतला पाहिजे. बऱ्याच फॅमिलीज आलेल्या असतात. आता कालच्या जे एक 10वीची मुलगी आहे ती रस्ता क्रॉस करतो आणि त्या दरम्यान गाडीनं ओव्हरटेक करताना तिला उडून दिलं आहे आणि कितीतरी अंतरावर तिला असं ओढत नेलं आहे. दुर्दैवी आहे हे सगळे प्रसंग जे घडत आहे. आता यातले 90-95% ॲक्सिडेंट हे दारूच्या नशेतच होतात आणि बाकी 2-5% जे होत आहेत तर कानाला मोबाईल आणि गाडी चालवणं याच्यामुळं होत आहे. तर याच्यापासून कृपा करून तुमचाही जीव तुमच्या कुटुंबासाठी महत्त्वाचा आहे आणि इतरांचाही जीव महत्त्वाचा आहे. आणि या निमित्तानं मी जे नाके आहेत वरच्या भागातच स्ट्रिक्ट केलं आहे की एकदा ज्या भंडारदरा परिसरात घुसताना गाड्या चेक करा. त्याच्यात जर काही मद्य सापडलं तर ते जप्त करा आणि फोडून टाका. नाहीतर ते वापरून अजून दुसऱ्याला देऊन कुदबे वाढवू नका. आणि दुसरी गोष्ट जाताना तंबी द्या का तुम्हाला शिस्तीत जायचं आहे. कुठं विनाकारण धबधब्यांमध्ये जिथं धोका आहे तिथं जाऊ नका. जिथं सुरक्षित आहे तिथं तुम्ही आनंद घ्या निसर्गाचा. आमचं काहीच म्हणणं नाही कारण त्या वरच्या भागामध्ये सगळा रोजगार हा पर्यटनावर याची पण आपल्या सगळ्यांना जाणीव आहे आणि रस्ते थोडे बरे झाल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्राऊड येतो आहे. पर्यटन वाढलं आहे आणि त्यामुळं जर सगळ्यांनी संयमानं घेतलं आनंद घेतला दुसऱ्याला त्रास होऊ नये असं जर वागलं तर मला वाटतं निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येईल. आणि एवढे सगळे स्पॉट भंडारदरा परिसरामध्ये जे आहेत असं कुठल्याही पर्यटन स्थळावर गेले तर एवढे सगळे स्पॉट नाही आहेत. हरिश्चंद्रगड परिसरात गेले तर एवढे स्पॉट आहेत. एवढे स्पॉट कुठंच तुम्ही कुठंही महाराष्ट्रात देशात पर्यटनाला जा किंवा जगात पर्यटनाला जा एवढ्या कमी जागेत एवढे स्पॉट नाही आहेत. त्यामुळं पर्यटक आले पाहिजे पण त्यांनी येताना धुंगुडशा घालणं दारू पिऊन नशेबाजी करून रिकामी उद्योग करणं किंवा ह्या अशा भरधाव वेगानं गाड्या चालवणं हे नाही केलं पाहिजे. हे त्यांना आव्हान आहे. एक राजकीय प्रश्न फक्त अकोला नगर पंचायतीची नगराध्यक्षाची निवड झाली आहे आणि वैभवराव पिचड यांचं नेतृत्व बाजूला ठेवून काही भाजपचे नगरसेवक एकत्र येऊन त्यांनी नवीन नगराध्यक्ष या ठिकाणी केला आहे. त्या विश्वास ठराव पण मंजूर झाला आहे त्या संदर्भात विरोधातला. नवीन नगराध्यक्ष झाला आहे आणि नवीन नगराध्यक्ष होत असताना तुमचे 2 नगरसेवक त्यांच्यासोबत गेलेत. ह्या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता? ह्या निवडणुकीकडं मी असंच पाहतो की आधीचा कार्यकाळ जो काय असेल तसाही मला वाटतं आता 6-7 महिने राहिले की 4-4.5 वर्षात शहरासाठी ह्या नगरपंचायतनं काहीच असं विशेष काम केलं नाही. कचऱ्याचं साम्राज्य, रस्ते नीट नाही करता आली, स्वच्छता नाही आहे. तर मला वाटतं याचा उद्रेक म्हणून कदाचित ह्या सगळ्यांनी बऱ्याच दिवसापासून त्यांचा प्रयत्न चालला होता पण तो आत्ता त्यांनी काहीतरी परिवर्तन करून घेतलं आहे. अपेक्षा करतो की या सगळ्यांनी जिरवाजिरीचं एकमेकाचं राजकारण न करता शहरासाठी राजकारण करावं. सध्या त्या नगरसेवकांचा कौल तुमच्याकडे येताना दिसतोय, मात्र पिचडांचं त्यांनी बॅनरवर फोटोसुद्धा लावलेला नाही. तुमचा फोटो मात्र पहिल्यांदा घेतलेला होता.
नाही, मी काही बॅनर बिनर पाहिले नाही, त्यामुळं तसं काय झालं. अकोला शहरासाठी आता कालच माहिती मिळाली, काहीतरी 25 कोटी रुपये काहीतरी तुम्ही मंजूर करून आणल्याची माहिती मिळाली, काय सांगा? माझे 15 कोटी मंजूर झालेले आहेत. त्याला जवळजवळ 7-8 महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी, 1-1.5 महिन्यात माझे जे 15 कोटी आहे त्याची एजन्सी PWD आहे आणि ती कामं चालू होतील. त्यामध्ये रस्त्याच्या दुतर्फा साधारणतः अगस्ती हायस्कूलपासून ते नवलेवाडीच्या पुढपर्यंत लाईट्स आहेत दुतर्फा. जे विद्यार्थी चिखलातून जात आहे, आपण आधी जो प्युअर ब्लॉक बसवले पण ते अपुरे होते, तर तिथे उर्वरित जे राहिले तर नवलेवाडीपर्यंतचे प्युअर ब्लॉक दोन्ही बाजूकडून बसतील, जेणेकरून आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना चिखलातून जावं लागणार नाही. कारण जे काही विदारक चित्र मी 2019च्या आधी पाहिलं होतं ते बदलत येते, आता अजून बदलतं आहे. इकडं शेकेवाडीच्या पुढपर्यंत आम्ही दोन्ही बाजूनं लाईट्स लावणार आहेत. इकडं खाली पथदिवे नदीच्या बाजूला पण पुलापर्यंत लावतो आहे, तहसीलच्या रोडला पण लावतो आहे, महालक्ष्मी रोडला पण लावतो आहे आणि प्युअर ब्लॉक पण बसवतो आहे. तर अशी कामं होणार आहे. आणि बाकी अजून ते बाजारतळ अजून मी लोकार्पण नाही केलं, ते सुस्थितीत होतं, परंतु तिथं पाहिलं असेल या नगरपंचायतचं लक्ष नाही. अक्षरशः टॉयलेट बाथरूम तोडून टाकले, घाणीचं साम्राज्य, हे बेवडे येऊन तिथं दारू पिताय, यांना ती जागा कमी पडली आहे. तर ते सगळं बदलायचं आहे. आता मी सांगितलं आहे नगरपंचायतवाल्यांनी की आता टेंडर जे करणार आहे तुम्ही त्या भाजी विक्रेत्यांकडनं पावत्या फाडतात, तर त्याच्यात त्या स्वच्छता पण तिथली इन्क्लूड करा आणि ती स्वच्छता त्याची देखभाल दुरुस्ती राहिली पाहिजे. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.